आपल्या सोबत आहेत राज्यमंत्री आशिष जयस्वालजी। भाऊ, तुम्ही जेव्हा यापूर्वीचं बंड झालं होतं तेव्हा तुम्ही तिथे होतात। ठाकरे गटात बंड का होतं, कुठली परिस्थिती निर्माण होते, ती परिस्थिती सांगा। काय झालं की बाळासाहेबांशी प्रत्येक माणूस त्यांच्या व्यक्तिमत्वाशी, त्यांच्या विचाराशी आणि त्यांच्याशी एक वेगळं नाता प्रत्येकाचा होता। लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधीचा सन्मान झाला पाहिजे, लोकप्रतिनिधीची जी अडचण असतात शेवटी तो त्या मतदारसंघाच्या विकासाशी बांधील असतो। त्या मतदारसंघाचे कार्यकर्ते त्याला सांभाळायचे असतात, त्या मतदारसंघामध्ये त्याला आपला परफॉर्मन्स दाखवायचा असतो आणि शेवटी लोकशाहीमध्ये पक्षांकडून वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबवले जातात। कधी सदस्य नोंदणी अभियान आणि पक्षाच्या नेतृत्वाला खालपर्यंत लोकांशी संपर्क आणि संबंध ठेवावा लागतो। मला असं वाटतं की 2022ला जो बंड झाला होता त्याचा मागचं एक वेगळं कारण होतं, कारण की ती जी 2.25 वर्षाची 2.5 वर्षाची जी कारकीर्द होती त्या कारकिर्दीमध्ये खूप म्हणजे स्वतः उद्धवजी मुख्यमंत्री असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रचंड म्हणजे त्यावेळेसच्या त्रास होत होता आणि तेव्हा या सर्व परिस्थितीमध्ये शिवसेनेच्या सर्व आमदारांनी आणि खासदारांनी आपल्या राजकीय भविष्याची भूमिका ठरवली आणि तो निर्णय घेतला। जो काही निर्णय झाला ते आपल्यासमोर आहे आणि यशस्वीरित्या शिवसेना प्रमुखांचा वारसा हे शिंदेसाहेब चालवत आहे। तेव्हा बंड झालं तेव्हा तुमचा इंटरव्ह्यू मिस केला होता। ते उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धवजी आहेत ते भेटत नाही कार्यकर्त्यांना, वेळ देत नाही, हे एक प्रमुख कारण होतं। आता जे बंड होतोय त्यामागे हेच कारण असू शकतं, कारण की आताच्या खासदारांची तीच नाराजी आहे। आता त्यांचा तो अंतर्गत विषय आहे, पण आम्ही अशा पद्धतीचा कुठलाही अंदाज प्रदर्शित करणे हे फक्त अंदाज असतो। कदाचित समन्वयाच्या अभावातून आणि वर्किंग पॅटर्नमुळे आणि जी पहिलेपासूनची जी पद्धत आहे, आजच्या घडीला कोणीही असं दारावर 4-4 तास 5-5 तास उभं राहत नाही। प्रत्येकाचा आत्मसन्मान असतो आणि जिथं आत्मसन्मान दुखावला जातो तिथं लोक निर्णय करत असतात। हो, तुम्ही कायद्याचे विद्यार्थी सुद्धा आहात, LLB झालेले आहात। मला टेक्निकल टर्म सांगा की उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांनी आता म्हणजे की त्यांचा वेगळा गट स्थापन करावा लागेल की त्यांना शिवसेनेत तुमच्या पक्षात येता येईल, कायदेशीर काय बाजू आहे? शेवटी काही जरी असलं तरी आपल्या अँटी डिफेक्शन लॉनुसार किंवा जी काही कायदेशीर तरतुदी आहे त्या कायदेशीर तरतुदीचं पालन त्यांना करावं लागेल। आता त्या पक्षामध्ये अंतर्गत काय वाद सुरू आहे, किती संख्या झाली आहे, काय झालेली आहे या संदर्भामध्ये तो इंटरनल विषय असल्यामुळे आपण त्यावर भाष्य करणं योग्य नाही। आजपर्यंत जे काही प्रचलित पद्धत आहे त्या प्रचलित पद्धतीमध्ये जे काही पूर्वीचे प्रेसिडेंट्स आहे त्या प्रेसिडेंट्सनुसार त्या पाथवेने चालून निर्णय करावा लागेल। वेगळा गट स्थापन करावा लागेल की आता येता येईल शिवसेनेत? अँटी डिफेक्शन लॉ लागू कधी होतो? नाही, तो असं डायरेक्ट कोणाला येता येणार नाही। कायदेशीर प्रक्रियेनुसार जे काही तरतूद आहे ते तरतुदीनुसार करावं लागेल। हो, कधी येणार आहे, कधी ऑपरेशन टायगर यशस्वी होणार आहे, वर्धापन दिवस? असं कुठलंही भाष्य आज करणं योग्य नाही, हे काही सांगून असं होत नसते आणि जेव्हा होईल तेव्हा आपल्याला कळेल। नक्कीच आशिष जयस्वालजी स्पष्ट सांगायला तयार नसले तरी अप्रत्यक्षपणे त्यांनी बरंच काय सांगितलं आणि यातून एक संकेत दिला की वेगळा गट या ठाकरे गटाच्या खासदारांना स्थापन करावा लागेल। कॅमेरामॅन सचिन सयामचा गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।